नमस्कार, आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। औषध घेण्याच्या बहाण्याने मेडिकल दुकानात येऊन महिलेसोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला। याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारला असता मी इथला प्रॉपरचा आहे, अपघात करून मारून टाकेन अशी धमकी देऊन मारहाण करून जखमी केले। हा प्रकार शुक्रवारी दुपारी 4:15च्या सुमारास खडकी बाजार परिसरात घडलाय। या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय। याबाबत 23 वर्षीय विवाहित महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार सागर हुले याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 75, 78, 115, 2, 351, 3 नुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे खडकी बाजार परिसरात मेडिकलचं दुकान आहे, तर फिर्यादी यांचा ग्राहक असून तो सतत दुकानातून औषधे घेऊन जात होता। आरोपीने औषधे घेण्याच्या बहाण्याने दुकानात येऊन फिर्यादी यांच्यासोबत अश्लील कृत्य केला, तसेच अश्लील बोलू लागला। हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता। शुक्रवारी दुपारी 4:15च्या सुमारास आरोपी दुकानात आला। त्याने फिर्यादी यांच्यासोबत छेडछाड केली, त्यानंतर अश्लील बोलू लागला। महिलेने याबाबत पतीला सांगितले। पतीने आरोपीकडे याबाबत जाब विचारला असता सागर हुले यांना तुम्ही येथे जगण्यासाठी आला आहात, मी इथला प्रॉपरचा आहे, मी तुझा खडकीमधील पोरांच्या मदतीने अपघात करून मारून टाकेन, तो येथे मेडिकल कसं चालवतो तेच बघतो असं म्हणून फिर्यादी यांच्या पतीला तोंडावर आणि नाकावर मारहाण करून गंभीर जखमी केले। पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।